मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बैठक बोलावली होती। दरम्यान या बैठकीत अजित पवारांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सोमय्यांना सुनावले। तसंच सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असा सल्ला देखील अजित पवारांनी किरीट सोमय्यांना दिलेला आहे। पाहूया। अजान जे आहे ते नॉइज पोल्युशन मध्ये येतच नाही, तर त्याचे काय करायचे? तर सगळी वस्तू आहे आम्ही साहेबाकडे टाकलेली आहे, अजितदादाकडे। अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे। मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। तसंच सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या मशिदींवरून भोंगे खाली उतरवण्यात येत आहेत। काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदींवरील भोंग्यांवरून त्रास दिला जात असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांकडून करण्यात आली आहे। त्यामुळे अजित पवारांनी मुस्लिम नेते आणि संघटनांशी या मुद्द्यांवर चर्चा केली आहे। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बैठक बोलावली होती। या बैठकीत अजित पवारांनी मुस्लिम नेते आणि संघटनांशी चर्चा केली। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। मुस्लिम संघटना नेत्यांसोबतच्या बैठकीत अजित पवार यांनी किरीट सोमय्यांना सुनावल्याची माहिती। ते लोक असं म्हणतात की मुंबई शहरात 1500 भोंगे होते, त्या 1500 भोंग्याला त्यांना उतरलेल्या आहे। त्याचं असंही म्हणणं आहे की आम्ही मंदिरवर गुरुद्वारावर सगळ्यांच्याकडे जितकेही भोंगे होते त्या भोंगेला आम्ही नोटीस देऊन उतरलेलं आहे। आता बघूया काय आहे त्याला। आता सुप्रीम कोर्टने म्हणलं आहे की अजान जे आहे ते नॉइज पोल्युशन मध्ये येतच नाही, तर त्याचे काय करायचे? तर सगळी वस्तू आहे आम्ही साहेबाकडे टाकलेली आहे, अजितदादाकडे। त्यांनी म्हटलंय की ठीक आहे, विचार करेल आणि आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य आहे। मुस्लिम नेते आणि संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींसोबत देखील बैठक घेतली। अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला। बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारतींनी उच्च न्यायालयाने घातलेली 46 ते 56 डेसिबल आवाज मर्यादेचं पालन होऊ शकत नाही याचं प्रात्यक्षिक दाखवलं। बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील 46 डेसिबल पेक्षा जास्त याचं प्रात्यक्षिक देवेन भारतींनी दादांना करून दाखवलं। त्यानंतर अजित पवारांनी नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले। चुकीच्या पद्धतीनं कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी दिल्या। मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात किरीट सोमय्यांनी अनेक वेळा आंदोलन केलं होतं। तसंच मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे अनेकदा तक्रारही केल्या। मुंबईत 40% मशिदीवरील भोंगे खाली आले आहेत। मी रोज 2-4 पोलीस स्टेशनच्या भेटी घेतो। आज दक्षिण मुंबईच्या या 3 पोलीस स्टेशन, तिन्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की पुढच्या काही दिवसात दक्षिण मुंबईचे पण मशिदीचे भोंगे खाली येणार। मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतली होती। राज्यभरात मनसैनिकांनी भोंग्यांविरोधात आंदोलनं केली होती। मात्र आता किरीट सोमय्यांनी भोंग्यांविरोधात मोहीम उघडली आहे। तसंच सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन न करणाऱ्या मशिदींवरील भोंगे मुंबई पोलिसांकडून खाली उतरवणं सुरू आहे। त्यामुळे राज्यात भोंग्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।